माझी आई माझ्या वडिलांच्या वागणुकीमुळे खूपच त्रासलेली होती. ती लोकांच्या घरामध्ये झाडू पोछा, भांडी घासण्याचं काम करत होती आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातच आमचं घर चालायचं. मी जेव्हा 14 वर्षांची झाले तेव्हा माझी आई या जगातून निघून गेली. तिच्या जाण्यानंतर माझ्या बापाने एका 50 वर्षाच्या माणसाकडून 2 लाख रुपये घेऊन माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं. तो माणूस मला आपल्या घरी घेऊन गेला. रात्र झाली तेव्हा तो माझ्या जवळ यायला लागला. मी भीतीने थरथर कापत होते. मी त्याला विचारलं, काका, तुम्ही इतके जवळ का येताय? तो म्हणाला, अगं घाबरू नकोस, मी जे करणार आहे त्यातून तुला खूप मजा येईल. मला क्षणभर वाटलं कदाचित काही चांगलं होईल, पण त्यानं माझ्यासोबत जे केलं तेव्हा माझ्या तोंडून जोरात किंकाळी निघाली. मी जोराने रडायला लागले, किंचाळू लागले, पण त्याला काहीच फरक पडला नाही. काही महिन्यांनी माझं पोट फुगायला लागलं. एक दिवस पोटात खूप वेदना होऊ लागल्या. मी बाथरूममध्ये गेले आणि तिथं जे पाहिलं त्याने माझे होशच उडाले. माझं नाव नेहा आहे. मी 14 वर्षांची आहे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझी आई एक अतिशय कष्टकरी बाई होती. ती लोकांच्या घरी झाडू पोछा आणि भांडी घासून आमचं घर चालवत होती आणि माझे वडील मात्र एक व्यसनी दारुडे होते. ते आईचे कमावलेले पैसे चोरून दारू प्यायचे. त्यांना इतकंही भान नव्हतं की त्यांची एक मुलगी आहे, जिला शिकवायचं आहे, मोठं करायचं आहे, तिचं लग्न करायचं आहे. त्यांना फक्त स्वतःच्या दारूच्या नशेचीच फिकीर होती. माझी आई त्यांच्यामुळेच खूप त्रासलेली होती. ती अनेक वेळा मला म्हणायची, नेहा, मी खूप थकले. मी किती दिवस हे असं करत राहणार? एका बाईचं आयुष्य सुखाचं असतं, पण तुझ्या वडिलांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. ती लोकांच्या घरी काम करत होती आणि मी शांतपणे तिचं दुःख ऐकत होते. माझ्याकडे काही बोलण्यासारखं नव्हतं. माझी आई मला खूप प्रिय होती, पण त्याचवेळी माझ्या वडिलांवरही मला तितकीच माया होती. जरी ते व्यसनी होते, तरी एक मुलीचा बाप तिचा कितीही खराब असला तरी त्याचं एक वेगळं स्थान असतं. माझ्यासाठीही तसंच होतं, पण मला माहीत नव्हतं की माझ्या वडिलांच्या वाईट वागणुकीमुळेच माझ्या आईचं आयुष्य संपेल. आज रविवार होता. घरात आई आणि बाबा दोघंही होते. आईची आज सुट्टी होती, त्यामुळे ती माझ्यासाठी छान जेवण बनवत होती. मी तिच्यासोबत स्वयंपाकघरात बसले होते. ती कशी स्वयंपाक करत होती हे मी खूप लक्ष देऊन पाहत होते, कारण मला पण स्वयंपाक यायला हवा होता. मी फक्त 14 वर्षांची होते, पण खूप काही लवकर शिकावं लागलं होतं, कारण आई घरी फार कमी वेळ असायची. त्यामुळे सगळी घरकामं मला स्वतःच करावी लागायची. अचानक बाबा कुठून तरी घरात आले आणि आईला कुठलाही कारण न देता मारायला सुरुवात केली. हे पाहून मी खूप घाबरले आणि रडायला लागले. बाबा काठीने आईला मारत होते आणि माझी आई बाबांना समजावत होती. हात जोडून रडत विचारत होती, मी काय केलंय? मला का मारता? पण बाबा काहीच ऐकत नव्हते. ना ते थांबत होते, ना तिचा आवाज ऐकत होते. मी दोघांच्या मध्ये पडून बाबांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना विनवलं, बाबा थांबा. आईला इतकं का मारताय? तिने काय केलंय? पण त्यांना काहीच फरक पडत नव्हता. त्यांनी आईला एवढं मारलं की तिचं रक्त वाहू लागलं आणि ती बेशुद्ध झाली. आणि मी तिच्या पर्समधून पैसे घेऊन घराबाहेर निघून गेले. मी लगेच आईच्या गालावर थाप मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेक काठी तिच्या डोक्यावर लागली होती. तिला काहीच भान नव्हतं. मी रडत ओरडत होते. जर माझ्या आईला काही झालं असतं तर मी काय केलं असते? हा विचार करूनच माझं मन घाबरून गेलं होतं. मी पटकन बाहेर पळाले आणि मोठ्याने ओरडून लोकांकडून मदत मागू लागले. आईचे सगळ्या शेजाऱ्यांशी खूप चांगले नाते होते, म्हणून सगळे आमच्या घरी धावत आले. रविवार असल्यामुळे सगळे घरीच होते. माझं ओरडणं ऐकून सगळे लगेच मदतीला आले. सगळ्यांनी मिळून आईला हॉस्पिटलला नेलं, पण रस्त्यातच तिने प्राण सोडले आणि मला या मोठ्या जगात एकटं सोडून गेली. मी थरथरत रडत होते. डॉक्टरांनी सांगितले की तुमची आई आता या जगात नाही. तेव्हा मी एकदम जमिनीवर कोसळले. मी जमिनीवर आपलं डोकं आपटत आपटत रडायला लागले.
मला समजत नव्हतं मी काय करावं. माझी संपूर्ण दुनिया म्हणजेच माझी आई होती. तिच्याशिवाय मी आजपर्यंत कोणावर प्रेम केलं नव्हतं. मी बाबांवरही प्रेम करत होते, पण आईवर जितकं प्रेम करत होते तितकं बाबांवर नव्हतं. मला माझ्यावरचा ताबा राहिला नव्हता. मला असं वाटत होतं की मीही आईसोबत मरून जावं, पण मी मरू शकत नव्हते. सगळ्या शेजाऱ्यांनीच आईचा अंत्यविधी केला. मी खूप वेळ बाबांची वाट पाहत होते, पण ते आलेच नाही. माझ्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहत होता. मी शेवटच्या क्षणापर्यंत आईला पाहत होते. मग शेजारच्या बायका मला घरी घेऊन गेल्या. घरभर एक भयान शांतता होती. मला एकटे खूप भीती वाटत होती. हे असं अचानक माझ्या आयुष्यावर काय संकट कोसळलं होतं हेच समजत नव्हतं. आज माझी आई माझ्यासाठी स्वयंपाक करणार होती, पण आज माझ्या नशिबात तिच्या हातचं अन्नसुद्धा नव्हतं. मी स्वयंपाकघरात बसून आईच्या वापरलेल्या वस्तू पाहत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एक मुलासाठी हे क्षण खूप त्रासदायक असतात, जेव्हा तिचे आई वडील तिच्यासोबत नसतात. रात्र खूप झाली होती, पण बाबा अजूनही परतले नव्हते. मी त्यांची वाट पाहता पाहता झोपले. अचानक धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि मी जागी झाले. मी खोलीबाहेर गेले तर पाहिलं, बाबा जमिनीवर पडले होते. ते पूर्ण नशेत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई असती तर तिने त्यांना सावरलं असतं, पण मी काय करणार होते? मी तर स्वतःलाच नीट सांभाळू शकत नव्हते, मग त्यांना कसं सांभाळणार? मी परत माझ्या खोलीत जाऊन झोपले. ती रात्र माझ्यासाठी खूप दुःखद होती. माझ्या आयुष्याचा सर्वात कटू काळ सुरू झाला होता. सकाळ झाली तेव्हा बाबा आईला वेड्यासारखे शोधायला लागले. मला झोप लागली होती, पण त्यांच्या किंचाळण्याने मी दचकून उठले. समोर पाहिलं तर बाबा आईचं नाव घेऊन जोरजोरात हाक मारत होते. मी त्यांच्या जवळ गेले आणि शांतपणे म्हणाले, आई, आता या जगात नाही. तेव्हा ते ओरडून म्हणाले, तू वेडी झाली आहे का? कुठे गेली ती? पळून गेली का? मी म्हणाले, हो. समजा तसंच काहीतरी झालं. ती आता परत येणार नाही. तेव्हा बाबा म्हणाले, बरंच झालं पळून गेली. तशीही काही उपयोगाची नव्हती. मला फक्त त्रास देत होती. मला त्यांचं हे बोलणं खूप टोचलं, पण मी त्यांच्यासोबत वाद घालायचं टाळलं आणि पुन्हा घरकामात गुंतले. हळूहळू वेळ पुढे जात होता. एक दिवस सकाळी मी उठले तेव्हा घरात पुरुषांच्या आवाजांनी जाग आली. मी पटकन उठून बसले. पाहिलं तर बाबा ओट्यावर 4 जरा मोठ्या वयाच्या पुरुषांसोबत बसलेले होते आणि काहीतरी चर्चा करत होते. मी लहान होते म्हणून त्यांचं बोलणं मला समजत नव्हतं, पण मी स्वयंपाकघराच्या दाराशी उभी राहून बाबांकडे पाहत होते. मला वाटत होतं ते माझ्याबद्दलच बोलत आहेत. माझं हृदय धडधडायला लागलेलं होतं. जेव्हा मी लग्न हा शब्द ऐकला तेव्हा माझा श्वासच अडखळला. आईला जाऊन अजून आठवडाही झाला नव्हता आणि बाबा माझं लग्न लावण्याच्या विचारात होते. मला बाबांवर खूप प्रेम होतं, पण त्यांच्या या वागण्यामुळे मी खूप रागावले होते. मी रागाने स्वयंपाकघरातून बाहेर आले आणि ओरडून बाबांना म्हणाले, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही माझ्या आईचा खून केलाय. मी पोलिसात तक्रार करणार आहे आणि माझ्या लग्नाबद्दल काही विचारही करू नका. माझं हे बोलणं होतं न होतं तोच बाबांनी जोरात एक थप्पड माझ्या गालावर मारली आणि मी जमिनीवर कोसळले. बाबा रागाने ओरडले, तू काय समजतेस स्वतःला? मी तुझीही बडबड ऐकून गप्प बसेन? मी तुझं लग्न ठरवलं आहे. जर अजून काही नखरे केलेस तर तुझाही तसाच हाल करीन, जसा तुझ्या आईचा केला. बाबांचं हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी भीतीने थरथर कापायला लागले. मी फक्त नाही अशी मान हलवली आणि धावत जाऊन माझ्या खोलीत बंद झाले. हे सगळं काय घडतंय हेच समजत नव्हतं. वेळ जसजसा पुढे जात होता तसतसं मी अजून निराश होत होते. जवळजवळ आठवड्यानंतर बाबांनी माझं लग्न ठरवलं. रात्रीचा 1 वाजलेला होता. मला घरात काहीतरी हालचाल जाणवली. मला काही माणसांचे आवाज ऐकू आले. नक्कीच बाबा कोणासोबत बोलत होते. मी सावधपणे माझ्या खोलीतून बाहेर आले. पाहिलं
तर बाबा ओट्यावर बसून एका 50 वर्षाच्या वयस्कर माणसाकडून पैसे घेत होते. मी कान लावून ऐकलं तर बाबा त्याला सांगत होते, भाऊसाहेब काळजी करू नका, माझी मुलगी थोडी भावूक झाली आहे. तिची आई काही दिवसांपूर्वी मेली आहे म्हणून थोडी रागवली होती. पण तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला कोणतीच तक्रार येणार नाही. ती खूप समजूतदार मुलगी आहे. घरकाम तिला सगळे येतं. तुम्हालाही तिच्यासोबत राहून आनंद होईल. हे ऐकून माझा श्वास अडकला. एक 14 वर्षाच्या मुलीचं लग्न? माझं डोकंच फिरलं. मला वाटलं बाबा कदाचित मजाक करत असतील, पण हे सर्व प्रत्यक्षात घडतंय हे पाहून माझं अंग थरथरायला लागलं. बाबांनी त्या वयस्कर माणसाकडून माझ्या डोळ्यांसमोर 2 लाख रुपये घेतले होते आणि त्याला वचन दिलं होतं की उद्या तू ये, मी तुझं लग्न माझ्या मुलीशी लावून देईन. तो म्हातारा खूप खुश झाला होता आणि बाबांकडे बघून म्हणाला होता, मी तुझ्यावर विश्वास ठेवून चाललो आहे. जर तू माझ्याशी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर मी पोलिसांना घेऊन तुझ्या घरी येईन. तुलाही पोलिसांच्या हवाली करीन आणि तुझ्या मुलीलाही. तू अजून मला ओळखलेलं नाही. आणि इकडे बाबा त्याला वचन देत होते तर माझा श्वास घेण्यास थांबलं होतं. हे कसल्या कसल्या परीक्षेचे दिवस होते. माझं मन खूप उदास झालं होतं. काय खरंच एक बाप आपल्या मुलीशी असं वागू शकतो? हे सतत विचारून माझं मन थरथरत होतं. ती रात्र माझ्यासाठी अत्यंत वेदनादायक होती. मी संपूर्ण रात्र जागून फक्त माझ्या आईला आठवत होते. काश ती मला एकटी सोडून गेली नसती, तर आज माझ्यावर हे संकट आलं नसतं. पण काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही. सकाळचा सूर्य उगवतानाच आमच्या घराचं दार वाजलं. मी झोपलेले होते. बाबा माझ्या खोलीत आले आणि त्यांनी मला उठवलं. मी रात्री नीट झोपले नव्हते. त्यांच्या वागणुकीमुळे मी आधीच खूप अस्वस्थ होते. त्यामुळे मला झोपच येत नव्हती. थोडी झोप लागलीही होती, पण रात्रीच्या जागरणामुळे मला जोरदार ताप आला होता. मी बाबांकडे बघून म्हणाले, बाबा, माझी तब्येत ठीक नाही. मला अजून थोडा वेळ झोपू द्या. तेव्हा त्यांनी माझे केस ओढून मला उभं केलं आणि रागात म्हणाले, माझ्यासमोर जास्त बोलायची गरज नाही. तू मेलीस तरी मला काही फरक पडणार नाही. शांतपणे हे कपडे घाल आणि तयार हो. आज तुझं लग्न आहे. मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होणार आहे. मला माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे. जर तुला या घरात ठेवायला लागलं तर मी अजून त्रासात राहीन. मला दररोज रात्री घरी यावं लागतं आणि माझं काम असं आहे की मला वेळेवर घरी परतता येत नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी काय बोलू, कसं त्यांना थांबवू, काहीच समजत नव्हतं. मला माहिती होतं की मी काही बोलले तर ते मला पुन्हा मारतील, म्हणून मी गप्पच राहणं योग्य समजलं. मी तो ड्रेस उचलला आणि बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून बाहेर आले. ज्या व्यक्तीशी माझं लग्न ठरलं होतं ते लोक घरात पोहोचले होते. मी खोलीच्या दरवाज्यातून डोकावून पाहिलं तर तो माणूस शेरवानी घालून बसलेला होता. माझं मन तुटलं होतं. माझा बाप एवढेही खालच्या स्तरावर जाऊ शकतो हे मी कधीच विचार केला नव्हता. मला वाटायचे की जरी बाबा आईवर अत्याचार करत असतील तरी ते माझ्यावर प्रेम करत असतील, पण तसं काहीच नव्हतं. मी चुकीच्या भ्रमात होते. त्यांच्या दृष्टीने पत्नी आणि मुलगी यांना काहीही किंमत नव्हती. त्यांनी आज माझा सौदा करून टाकला होता. माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम आज पूर्णपणे संपून गेलं होतं. मला असं वाटत होतं की मी हे घर सोडून कुठेतरी दूर निघून जावं. मी देवाला प्रार्थना केली, माझीही माफी घ्या. मला माझ्या आईजवळ बोलवा. मला या भीषण जगात जगायचं नाही. पण काही प्रार्थना कधीही पूर्ण होत नाहीत आणि माझ्यासोबतही तसंच झालं. काही क्षणातच माझं सर्व काही संपलं. काही वेळातच मला त्या 50 वर्षाच्या वयस्कर महेंद्र नावाच्या माणसाच्या हवाली केले गेले. मी फक्त रडत राहिले. माझ्या बापाला माझ्यावर जरासुद्धा दया आली नाही. गल्लीतल्या बायका माझ्या जवळ बसल्या होत्या. लग्नाआधी त्यांनी मला काही गोष्टी समजावून सांगितल्या होत्या, पण त्या सगळ्या माझ्या डोक्याच्या वरून गेल्या.
माझ्या वडिलांनी मला 50 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाशी लग्न लावून दिलं आणि मला त्याच्यासोबत पाठवलं. मी माझं घर पाहत पाहत रडतच निघून गेले. खूप लांबचा प्रवास करून आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. तिथे माझं स्वागत फारच दिमागदार पद्धतीने झालं. ढोलताशे वाजवले गेले, फटाक्यांची आतषबाजी झाली. आम्ही घरात पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. मला माझ्या नवऱ्याच्या खोलीत नेण्यात आलं. आत आल्यावर मी माझा पदर बाजूला केला आणि गल्लीतील मावशीने मला सांगितलं होतं की नेहा, जेव्हा तुझा नवरा खोलीत येईल तेव्हा पदर घ्यायचा. पण तो अजून आला नव्हता, म्हणून मी ते गरजेचं समजलं नाही. मी काही क्षणातच खोलीच्या सौंदर्यात हरवून गेले. खोली फारच सुरेख सजवलेली होती आणि आतलं फर्निचर पाहून माझे डोळे विस्फारले गेले. आमच्या घरी एकच कपाट होतं, ज्यात आई, बाबा आणि माझे कपडे ठेवले जात. एक छोटासा आरसा होता. अंगणात एकच खाट होती आणि खोलीत एक चादर अंथरलेली. पण इथे या खोलीत कपाट, फ्रीज, ड्रेसिंग टेबल सगळं काही होतं. माझ्या चेहऱ्यावरचं मोठं हसू आलं. मी हळूहळू चालत खिडकीपाशी गेले. लहानपणापासूनच मला खिडक्या फार आवडायच्या. या खोलीत मोठी काचेची खिडकी होती, जिच्यामधून संपूर्ण शहर दिसत होतं. माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू झळकत होतं, पण मला माहीत नव्हतं की आता माझ्यासोबत काय होणार आहे. थोड्याच वेळात अचानक माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. मी दरवाजाकडे नजर टाकली तर माझा नवरा आत येताना दिसला. मी लगेच माझ्या चेहऱ्यावर पदर घेतला. वयाने मी फक्त 14 वर्षांची होते, पण माझी उंची सुमारे 5 फुटापर्यंत होती. मी लगेचच मागे वळून उभे राहिले. माझ्या शरीरावर थरथर कापत होतं. मला माहीतच नव्हतं की त्यांच्यासमोर कसं वागायचं. मावशीने फक्त एकच सांगितलं होतं, नेहा, आता तुझं लग्न झालं आहे. जेव्हा तू सासरी जाशील तेव्हा नवरा जे सांगेल ते ऐकायचं. त्याच्या कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. जर तू ऐकलं नाही तर देवही तुला माफ करणार नाही आणि तुझा नवरा तर रागावेलच, पण तुला मारेल सुद्धा. मी घाबरले. मी म्हटलं, नाही मावशी, मी नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी मान्य करीन. ते जे म्हणतील तेच मी करीन. मी त्याबद्दल विचार करत होते तेव्हा अचानक माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला. मी भीतीने डोळे बंद केले आणि मुठी घट्ट धरल्या. मला काहीतरी समजणार होते. त्याआधी तो हात हळूहळू माझ्या मानेजवळ आला आणि अचानक माझ्या वराने मला मानेत धरले आणि मला त्याच्या जवळ ओढले. मला वाटले की माझा श्वास थांबेल. अचानक मी माझे डोळे उघडले. मी मागे वळणार होते, पण त्या हातांनी मला मागे वळू दिले नाही. मी काही बोलण्यापूर्वीच तो माझ्या कानाजवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, कशी आहेस लिटिल ब्युटी? माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नव्हते. मला खूप भीती वाटत होती. मला असे वाटत होते की मी आत्ताच मरेन. मी काही बोलण्यापूर्वीच तो म्हणाला, मी काहीतरी विचारले आहे. लिटिल ब्युटी, तू कशी आहेस? माझे शरीर थरथर कापत होते. मी खूप घाबरले होते. मी त्याला काय उत्तर देऊ? तो माझ्याकडे पाहत म्हणाला, मी तुझे काहीही वाईट करणार नाही. उलट तू माझ्याकडे ये, तुला खूप मजा येईल. माझ्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. मला समजत नव्हते मी काय बोलावं. अचानक त्याने मला त्याच्या मिठीत घेतलं. माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. मला समजत नव्हतं की मी त्याला काय बोलावं. मी काय उत्तर देऊ? त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू का घाबरतेस? मी तुझं काही वाईट करणार नाही. उलट तू माझ्याकडे ये, तुला खूप मजा येईल. आता तू माझी बायको आहेस. तू अशी घाबरलीस तर कसं होईल? माझ्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मला काय बोलावे ते समजत नव्हतं. अचानक त्याने मला त्याच्या मिठीत घट्ट धरले. मला धक्काच बसला. लग्नाबद्दल मला थोडेसे माहीत होते. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि मी त्याला हात जोडून विनंती करत होते की मला काहीही करू नको. त्याच्या पकडीमुळे मला खूप वेदना होत होत्या. मग त्याने माझ्याशी असे केले. त्याला माझ्या स्थितीबद्दल दया आली नाही. त्याने माझ्याकडून त्याच्या नवऱ्या होण्याचा अधिकार काढून घेतला होता. मी माझ्या वडिलांचा द्वेष करत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. मी देवाला प्रार्थना करत होते की असा बाप कोणाला मिळू नये. असो, सकाळी तो माणूस मला खोलीत सोडून निघून गेला. मी पूर्णपणे थकले होते. मला विश्वासच बसत नव्हता की अशी माणसे या जगात असतात. मी 14 वर्षांची होते आणि तो 50 वर्षांचा. पण तरीही त्याने माझ्यावर दया दाखवली नाही. दुपारी तो अचानक खोलीत आला आणि मला पाहून म्हणाला की बाहेर ये. आजपासून तू माझ्यासोबत व्यायाम करशील. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी नकार देऊ इच्छित होते, कारण मी त्याच्यासोबत व्यायाम करू शकत नव्हते. पण तो जबरदस्तीने मला त्याच्यासोबत जिममध्ये घेऊन गेला. त्याने मला सतत 3 तास व्यायाम करायला लावला. तो माझ्यासोबत असे का करत आहे, हे मला समजत नव्हते. वेळ हळूहळू जात होता. रात्र होताच माझा नवरा खोलीत आला. त्याला पाहून मी घाबरले, कारण मला माहीत होतं की आता माझे काही होणार आहे. मी त्याच्यासमोर हात जोडून रडत म्हणाले, मला माहीत आहे की तू माझ्यासोबत का आला आहेस, पण देवासाठी आज मला सोडून दे. पण त्याने माझे एकही शब्द ऐकले नाही. वेदनेने माझे ओरडणे अधिक वाढले, पण त्याने ऐकले नाही. तो त्याच्या मनाप्रमाणे करू लागला. आमच्या लग्नाला जवळजवळ 1 महिना झाला होता आणि ते त्याच्या वागण्यात काहीच बदल करत नव्हते. मला काही दिवसांपासून पोटात एक विचित्र अशी वेदना जाणवत होती, पण मी ती गोष्ट कोणालाही सांगितली नाही, कारण मला वाटलं सगळेजण माझी थट्टा करतील. शेजारी राहणाऱ्या काकूंनी मला खास समजावलं होतं की लग्न झाल्यावर कुठेही उधळपेक करू नकोस. पण माझे पती मला रोज सक्तीने व्यायाम करायला लावत होते. ते असं का करत होते, हे मला कधीच समजलं नाही. मी तब्बल 1 महिना जिम करत होते. तरीही माझं पोट दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. घरात अनेक नोकर होते. माझा नवरा, जो एक वयस्कर माणूस होता, खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे संपत्तीची काहीच कमतरता नव्हती. मी नोकरांच्या तोंडून ऐकलं होतं की त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर काहीच दिवसात या जगातून निघून गेली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. पण कोण जाणे त्यांना काय झालं होतं की इतक्या वयात त्यांनी माझ्यासारख्या लहान मुलीशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. सुमारे 2 महिन्यानंतर मला पोटात इतक्या तीव्र वेदना झाल्या की मी जोरजोराने ओरडू लागले. नोकरांनीच मला दवाखान्यात नेलं आणि वाटेतच माझ्या पतीला फोन केला. मला वाटलं की ते माझ्या काळजीने घाबरून जातील आणि नोकरांना झापतील. पण त्यांनी उलट विचारलं, कोणाच्या परवानगीने तुम्ही माझ्या बायकोला घराबाहेर घेऊन गेलात? त्यांनी लगेच सांगितले की मला परत घरी आणा. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला विश्वासच बसत नव्हता की तो माणूस इतका निर्दयी असू शकतो. मी रडत होते, तळमळत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पण त्यांना माझी अजिबातच फिकीर नव्हती. त्यांना फक्त याचं टेन्शन होतं की मी घराबाहेर का गेले. त्यांनी लगेच नोकरांना सांगितले की मला घरी परत आणावं. ते घरी येऊन माझा इलाज करतील. पण मला आश्चर्य वाटले की ते ना डॉक्टर होते ना वैद्य. मग ते माझा इलाज कसा करणार? पण मी जास्त प्रश्न विचारणं योग्य नाही असं समजून गप्प घरी आले. मी पोटदुखीने तळमळत होते. सगळे नोकर मला दुखी नजरेने बघत होते. सगळ्यांना माझ्या परिस्थितीचे वाईट वाटत होते आणि वाटणं साहजिकच होतं, कारण मी अजून खूप लहान होते आणि एवढ्या यातना सहन करत होते. थोडाच वेळ झाला होता की माझे पती घरी आले आणि मला पाहून म्हणाले, तुला समजलं पाहिजे की हे सगळं होतच राहतं. तू सगळ्यांना उगाच त्रास दिलास. असं म्हणून त्यांनी मला खोलीत जाऊन विश्रांती घेण्यास सांगितलं. मी पोटदुखीने तडफडत होते, पण तरीही पोट धरत खोलीकडे गेले. तो माझ्या मागोमाग आला. माझ्या मनात आले की याचा जीवच घेऊन टाकावा, पण मी करू तरी काय शकत होते. त्यांनी तिजोरीतून एक औषध काढून माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने मला दिलं. ते औषध खूपच कडवट होतं. माझं मन बेचैन झालं होतं. ते मला बघत सौम्य आवाजात म्हणाले, आता तुला काळजी करायची गरज नाही. मी तुझा उपचार केला आहे. तू लवकरच बरी होशील आणि हे दुखणंही निघून जाईल. मी त्यांच्याकडे पाहून विचारलं,
माझं पोट का वाढत आहे? सगळं ठीक आहे ना? मला भीती वाटते आहे. ते म्हणाले, हो, सगळं ठीक आहे. तू चिंता करू नको. आता झोप आणि विश्रांती घे. पण मला या माणसावर शंका येत होती. असं वाटत होतं की तो माझ्याशी काहीतरी चुकीचं करत आहे. पण मी तरी काय समजत होते? 2 दिवसांनी तो पुन्हा माझ्या जवळ आला. मी लगेच त्याच्यापासून दूर झाले आणि म्हणाले, मला तुमच्यासोबत राहायचं नाही. माझी परिस्थिती खूप खराब होत चालली आहे. बघा ना, माझं पोट किती मोठं झालंय. मला वाटतं हे सगळं तुमच्यामुळेच होतंय. माझं बोलणं ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला, अरे नाही ग, हे तर नैसर्गिक आहे. इथे ये. मी जेव्हा जोरात किंचाळू लागले, तेव्हा मी त्याला बघत म्हणाले, मी तुम्हाला नकार देते आहे. माझ्याशी असं काही करू नका. तुम्हाला का समजत नाही? कागदावर मी 14 वर्षांची होते, पण माझ्या आत खूप समज होती. लहानपणापासून घरातली गरिबी बघितल्यामुळे मला वेळेआधी समज आली होती. ते पुन्हा मला समजावत म्हणाले, तू उगाच आवाज करत आहेस. इथे ये. हे बोलताच त्यांनी पुन्हा मला जबरदस्तीने पकडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझी झोप उघडली, तेव्हा मी माझ्याच खोलीत होते. पण आज पोटदुखी प्रचंड वाढली होती. मी ताबडतोब बाथरूममध्ये धाव घेतली आणि जेव्हा पोटावरचं कापड काढलं, तेव्हा अंगावर काटा आला. कारण जेव्हापासून मी इथे आले, तेव्हापासूनच काहीतरी विचित्र वाटत होतं. इथले नोकरही मला विचित्र वाटत होते. पण मी ही गोष्ट कुणालाही सांगितली नव्हती. हे काही घर नव्हतं, तर एक मोठं वाड्यासारखं घर होतं. चारही बाजूंनी सोफे, गालिचे आणि बाहेर सुंदर बाग बघून सुरुवातीला बरं वाटलं होतं. पण जो प्रकार तो व्यक्ती माझ्याशी करत होता, ते आठवून अंगावर शहारा यायचा. माझं दुखणं दिवसेंदिवस वाढत होतं. पोट फुगत चाललं होतं आणि आता त्यात वेदनाही वाढली होती. इतकी की मी सहन करू शकत नव्हते आणि रडू लागले. जेव्हा मी डॉक्टरकडे जायला निघाले, तेव्हा अर्ध्या वाटेवरच माझ्या नवऱ्याने मला परत घरी पाठवलं आणि एक विचित्र औषध पाजलं. मी शिकलेली नव्हते, नाहीतर त्या औषधाचं नाव वाचता आलं नसतं. ती औषधाची बाटली काळसर रंगाची असायची. वेळ हळूहळू पुढे सरकत होता, पण माझं वाढतं पोट मला अजून गोंधळात टाकत होतं. आज माझ्या पोटात एक विचित्र बेचैनी जाणवत होती. असं वाटत होतं जणू काही आत आत आग लागली आहे, जी मला जाळून संपवून टाकेल. तेवढ्यात मला माझ्या नाभीजवळ काहीतरी विचित्र जाणवलं. मी तिथे हात ठेवून ताबडतोब बाथरूममध्ये गेले आणि जेव्हा मी माझा टॉप वर केला, तेव्हा माझ्या नाभीतून विचित्र पाणी वाहत होतं. माझा श्वासच अडकल्यासारखा झाला होता. हे नक्की काय घडत होतं? मला काहीच समजत नव्हतं. मी काही न सांगता ताबडतोब बाहेर आले आणि ड्रायव्हरला घेऊन डॉक्टरांकडे गेले. आमच्या घराजवळच एक रुग्णालय होतं, जिथे एक महिला डॉक्टर होत्या. एकदा मला ताप आला होता, तेव्हा माझे पती मला तिथेच घेऊन गेले होते. म्हणून मला माहीत होतं. मी दवाखान्यात शिरले तेव्हा ड्रायव्हर म्हणाला, आपण मालकांना सांगितलं पाहिजे, नाहीतर ते उगाच रागवतील. गेल्या वेळीही त्यांनी नकार दिला होता, पण मी त्याला गप्प बसवून आले होते. मी माझी परिस्थिती डॉक्टर मॅडमला सांगितली, तर त्या मला पाहून थक्क झाल्या. त्यांनी ताबडतोब माझी रक्ताची तपासणी केली आणि त्या रिपोर्टमध्ये कळाले की माझ्या पोटात एक गाठ निर्माण झाली आहे. माझे पती रात्री मला फार तिखट आणि लाल मिरची असलेलं अन्न समोर ठेवत असत. ते खाऊन माझी अवस्था बिकट होत असे. मी नकार दिला की ते जबरदस्तीने माझ्या तोंडात ते अन्न भरवत. मी शेवटी एक माणूसच होते. किती सहन करू शकणार होते? माझ्या तोंडून किंकाळ्या निघायच्या. सकाळी उठल्यावर तर माझी तब्येत आणखीनच खराब व्हायची. ह्याच अन्नामुळे माझं पोट दिवसेंदिवस फुगत होतं आणि त्यातूनच ही गाठ झाली होती. मी रडत रडत घरी परतले. रात्री जेव्हा माझे पती माझ्यासाठी पुन्हा तेच अन्न घेऊन आले, तेव्हा मी ते संपूर्ण अन्न फेकून दिलं. मला आता काहीही खायचं नव्हतं, कारण ह्या अन्नामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. माझ्या वागण्यावर पती म्हणाले, हे काय उद्धटपणा आहे? अन्न का फेकलं? त्यांच्या रागाने मी क्षणभर घाबरले.
पण नंतर मी डॉक्टरांनी सांगितलेली सगळी गोष्ट त्यांना सांगितली. तेव्हा ते रागाने ओरडले, "तू कोणाच्या परवानगीने हॉस्पिटलमध्ये गेली होतीस?" आणि त्या ड्रायव्हरला तर मी आत्ताच विचारतो. ते काहीही उत्तर न देता खाली उतरून गेले. मी आश्चर्यचकित झाले होते की ते असं का करत होते. कारण ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. उलट चांगलंच झालं होतं की मला हे सगळं कळालं. पुढे मला हेही समजलं की हा व्यक्ती काही साधासुद्धा माणूस नव्हता. तो एक वैज्ञानिक होता आणि माझ्यावर संशोधन करत होता. त्याला पाहायचे होते की ज्याच्या पोटात गाठ आहे ती स्त्री किती काळ जगू शकते आणि ती मुलं जन्माला घालण्यास सक्षम आहे की नाही. हे सगळं ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. आता माझ्याकडे ना कोणतं ठिकाण होतं ना कुठे जाण्यास जागा. पण मी असं गप्प बसून स्वतःवर हे सगळं होऊ देणार नव्हते. त्या माणसाने मला एक खोलीत बंद करून टाकलं होतं. आता मी ना कुणाला भेटू शकत होते ना कोणी मला भेटू शकत होतं. पण म्हणतात ना, कोणी पाहो अथवा न पाहो, वरचं दैवत सगळं पाहत असतं. आमच्या घरात सोनू नावाचा एक मुलगा काम करत होता. तो फार चांगला होता. तो पहिल्याच दिवसापासून मला इशाऱ्यात समजावण्याचा प्रयत्न करत होता की हे अन्न खाऊ नको. मालक हे अन्न खूप विचित्र पद्धतीने तयार करतात आणि तुला खायला देतात. पण मी त्याचे शब्द समजू शकत नव्हते. कारण तो मुका होता. त्याला काय सांगायचं होतं ते मला समजतच नव्हतं. त्याचे इशारे मला कधीच नीटसे उमजत नव्हते. मला त्याच्यावर खूप राग यायचा. तो काहीतरी इशाऱ्याने समजवायचा आणि मला वाटायचे की हा मुलगा ठीक नाही. पण जेव्हा त्याला समजलं की त्या माणसाने मला एका खोलीत बंद करून ठेवलं आहे, तेव्हा सोनूनेच मला तिथून बाहेर काढलं आणि माझा जीव वाचवला. मी त्याचे आभार मानले आणि त्याला म्हटलं, "मला इथून घेऊन चल. तू मला जिथे ठेवशील मी तिथेच राहीन. तू मला खायला प्यायला काहीही देऊ नको, पण मला इथून दूर घेऊन चल." सोनू मला त्याच्या गावी घेऊन गेला. त्याच्या घरी त्याची वृद्ध आई, एक छोटी बहीण. सोनूची आई खूप चांगली होती. सोनूने आपल्या इशाऱ्यांनी आईला सगळं समजावून सांगितलं. मी त्यांच्यासोबतच त्या घरात राहू लागले. हळूहळू वेळ सरू लागला. सोनू एकटाच कमावणारा होता. मला त्याची खूप कीव यायची. त्याची नोकरीही गेली होती. तो माणूस अजूनही मला शोधत होता. तो सोनूकडेही आला होता. पण सोनूने सांगितलं की मालक, आता मी नोकरी करू इच्छित नाही. माझी आई आजारी असते. मला तिच्यासोबतच राहायचं आहे. त्या माणसाने सोनूच्या घरी तपासणी केली नाही. जर तपासणी केली असती तर मी सापडलेच असते. पण सोनूने इतक्या निरागसपणे त्याला उत्तर दिलं की त्याला घर शोधण्याची गरजच वाटली नाही आणि तो तेथून निघून परत गेला. मी सोनूला सांगितले की आपण समोसे विकण्याचा व्यवसाय सुरू करू. सोनूनेही होकार दिला. मी आणि सोनू मिळून समोसे विकू लागलो. त्यावरच आमचं घर चालू लागलं. हळूहळू वेळ पुढे गेला. मी पूर्ण 18 वर्षाची झाले. या काळात मला सोनूवर प्रेम झालं. मी सोनूला माझ्या मनातली गोष्ट सांगून टाकली. सोनूच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला की मी तुझ्या लायकीचा नाही. पण मी म्हटलं, सोनू, असं म्हणू नकोस. तू खूप चांगला माणूस आहे. मीच तुझ्या लायकीची नाही. जर तू मला तुझा योग्य समजत असशील तर मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. सोनू माझ्या गळ्यात बिलगला. इशाऱ्यांनी त्यांनी सगळं सांगितले की त्यालाही मी आवडते. पण त्याला मला सांगायची हिंमत नव्हती. त्याला वाटायचं मी त्याच्याकडे दुर्लक्ष करीन. पण असं काहीच नव्हतं. सोनू मला नशिबाने मिळाला होता. तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, सोनूसोबत राहून मी बरोबर करत आहे की चूक? कमेंट करून नक्की सांगा. आशा करते ही कथा तुम्हाला आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.